हाव का? ही तयारी कशासाठी केली तू? ते स्वस्तिक मध्ये मला उभं केलं. त्याच्यामुळं का? किती मस्त सुंदर तयारी केली तू. कोणा करून गेली ही तयारी? सोनू मम्मानी का? बर. आज काय कार्यक्रम आहे शाळेत? ते ज्या मुलीला उठवलं होतं ना काय म्हणतात स्वागत मध्ये त्याच्यासाठी ते 10 वाजले त्याला पटकन 10 वाजता तिला पोचायचं सांगितलेले. बर चला. श्लोक आला का मम्मी? हा बरे. नाही नाचत नाही दीदी. दीदीला काय नाचत आहे? काय नाचती भाजी ती पाय लागतं तिचं वर आणि ते डोळे तर घ्यायचे सारे हल्ले. हा दीदी मस्त तयारी केली तू. एवढं जळण राहिलं चक्की बनवली. टोपली दे ना. आणि तू ते शूज नंतर घेऊन येशील. मी नंतर आंघोळ करते एकदा आणि घेऊन येते. आणि एक पत्ती ड्रेस आहे. हा बोल. वरती ना दूध टाकते तर पोस्टर मी डायरेक्ट टाकून देतो. तुला डब्बा गिब्बा बी घेऊन येईन खायला. हे पनीरच राहू दे असे आणि तिथे गेल्यावर मला किती वेळा खाऊन टाकीन ना मी. चल मिक्स करू दे ना. एवढे एवढे फुलं छोटं जाईल आले जाईल मी तिथे गेल्यावर मॅडमच्या हाताने घेताना करून घे. कसं करशील तू शाळेत गेल्यावर दाखव आम्हाला. हा आणि कातात देऊ टाकून. नाही नाही राहू दे ना पडून जातील ना. मग आम्ही आलीस तू. पप्पा तुला सोडून दिले नाही तर मी येते. ओके चला. बाय. मम्मी टिफिन आणला सोबत. हा सगळे घेऊन येते. शूज बी आणलं. हा तुझं बाथरूम गिथरूम सगळं झालेलं आहे ना. डब सगळं घेऊन येते मम्मी. बास्केट बिस्केट तुझी आणायची का भैया नंतर? बास्केट नाही पण भूक लागली तर मग भूक नाही लागत. राहू दे त्याच्यासोबत राहू दे. चला आता सांभाळून ठेव. समारंभामध्ये यायचं आहे. चला. बाकीच्या वर्ग शिक्षकांनी आता तर मित्रांनो आता आम्ही चाललो आहे त्रिशाच्या शाळेमध्ये. तिथं शाळेचा कार्यक्रम आहे. तर कांचन तयार, आलोक झाला तयार, कांचन पण झाली तयार. आता ए चालायचं का मग आता आपल्याला? ए भैया कुठं जायचं आपल्याला? आ गावात कशाला? गावात नाही जायचं, त्रिशाच्या शाळेत जायचं. कुठं जायचं आपल्याला? हां तर आता आम्हाला जायचं त्रिशाच्या शाळेत. तर चला मग आता आपण जाऊया तिचा कार्यक्रम पाहूया. आलो आता आम्ही त्रिशाच्या शाळेत आदर्श विद्यालयामध्ये. हा तिचा कार्यक्रम चालू आहे आतमध्ये. तर जाऊन पाहूया आता तिचा कार्यक्रम कसा चालू आहे. तर चला. मन वाढ करतो. या गोष्टीचा प्रत्येक क्रीडा उपक्रमातून आला. कबड्डी, खो खो, रामपंगडी यासारख्या खेळामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संभावना, राजर्षी शाहू महाराज आता चालू झाले त्यांचे. आता इथं पोर आहे. विद्यार्थ्यापर्यंत भाषणे, पोवाडे डिझेल तिथं चालवलं वाटतं हे. आणि पोरं मस्त येतं जंगली नृत्य करत आहे. यांची तयारी चालू आहे. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात त्यांचं स्वागत करायचं आहे. या गीतासाठी श्री अमोलजी सकुंडे यांनी 100 रुपयाचं रोख पारितोषिक.
चांगला चांगला झाला का? कोण कोण आलं कोण कोण आलं कुठं कार्यक्रमात मोठे जण आले सगळेजण आलते का? बरं कसं वाटलं तुला कार्यक्रम करून? हा आता काय कोणता कार्यक्रम आहे आता ह्याच्यानंतर? गीत गीत आहे का? मग कपडे बदलायचे काय तुला? हा मग घरी जायचं होतं पण कुठे टाकले मम्मी तो? आगायचे? टाकले किती मोठे दिले बरं, तुला दिवसाचा कार्यक्रम कसा वाटला? चांगला वाटला का? हा